माझे नाव गणेश गोरख शिंदे. मी एक बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करतो. तर आज मला LIC विषयी आमचे जावई विजय दळवे हे डॉक्टर धनंजय सरांना घेऊन आले माझ्याकडं. आर्थिक नियोजन कसं असतं, माझ्याकडून जे 10-15 वर्षात आर्थिक नियोजनामध्ये खालीवर झालं त्याविषयी त्यांनी चांगली माहिती दिली आणि एका व्यावसायिकाला LIC किती गरजेची आहे हे त्यांनी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीत, सोप्या पद्धतीत समजून सांगितले. विजय भाऊंनी आपली गाठभेट घडवली, तसं विजय भाऊंपर्यंत मला त्यांच्या मित्रांनी पोहोचवलं होतं. हा, मंगेश दराडेंनी विजय भाऊंपर्यंत तुम्हाला पोहोचवलं. त्याच्यानंतर मंगेश दराडे, विजय भाऊ आणि तुम्ही मिळून आज हा योग घडून आला. बांधकाम व्यवसायाचा झालं किंवा कुठल्याही उद्योग व्यवसायासाठी आता आजच्या ज्या आपण चर्चा केल्या त्यातून तुम्हाला काय वाटतं की हे गोष्ट प्रत्येकाने याला कसा विचार करायला हवा? आज जे LIC विषयीतून डॉक्टर धनंजय सरांनी जे सांगितलं, कोणताही व्यावसायिक असो, व्यावसायिकाला एक कवर जो पाहिजे त्याविषयी सरांनी जी एकदम अतिशय असं आर्थिक नियोजनानुसार आपण जास्त नाही, मोठ्या अमाऊंटमध्ये नाही, छोट्यातून सुरुवात करून कसं आपण आपलं स्वतःला हे करू शकतो, कवर करू शकतो, याबद्दल चांगली माहिती दिली. आज आपण जे एक 5-6 वेगवेगळ्या मुद्दे आपण समजून घेऊन आर्थिक नियोजनाचं स्वरूप पाहिलं, त्यातलं तुम्हाला आवडलेला सगळ्यात महत्त्वाचा आवडलेला मुद्दा कोणता होता? मला जो महत्त्वाचा मुद्दा आवडला की ज्यावेळेस तुम्ही तो पिरॅमिड बनवून दाखवला का आपलं जे आर्थिक नियोजनाचा पाया, सुरुवातीला आपण काय घेतलं पाहिजे, सुरुवातीला आपण हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे, LIC घेतली पाहिजे, त्याच्यानंतर आपण छोटे छोटे सेविंग RDमध्ये, FDमध्ये असू द्या असं केलं पाहिजे, त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टीकडे गोल्ड असो, त्याच्यानंतर आपण लँडमध्ये असं स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत काही स्टेप बाय स्टेप झाल्या नसल्यामुळं आर्थिक गुंतागुंतीत माणूस सापडतो. पण हे आर्थिक नियोजन कसं आहे हे अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं सरांनी. आता आणखी तुमच्या अगदी चांगल्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना तुम्ही काय सुचवा? मी 100% माझ्या व्यवसायातले जेवढे लोक आहेत त्यांना मी सांगणार आहे का छोटे का व्हायना पण एक LICची पॉलिसी पाहिजे माणसाला. आणि LICला भीती नाही, बाकीच्या पॉलिसी विषयी सोडून द्या, आणि LICला भीती नाही कुठं. येस, खूप खूप आभार.